झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. भाजपाच्या पारड्यात 50 मतांचे संख्याबळ. आघाडीच्या गीता नवले यांना 13 मते. अपक्ष रऊफ पठाण यांची तटस्थ भूमिका. राजकीय चढाओढ, आरोप प्रत्यारोप आणि मतदान प्रक्रियेनंतर अखेर धुळे महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे भाजपाच्या हाती आली आहेत. मनपाच्या महापौरपदी मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची एकमताने निवड झाली आहे. धुळे महापालिकेच्या विशेष सभेचे आयोजन आज 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या सभेत महापौर व उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. शिवसेना, राष्ट्रवादी युती तसेच MIM कडून उमेदवार देण्यात आले होते. अर्ज माघारी न झाल्यामुळे मतदान झाले. यात भाजपाच्या मायादेवी परदेशी यांना 50 मते, आघाडीच्या गीता नवले यांना 13 मते, हसीना बानो साजिद अली अन्सारी यांना 10 मते मिळाली, तर अपक्ष नगरसेवक रऊफ पठाण यांनी तटस्थ भूमिका घेतली. बहुमतामुळे भाजपाच्या मायादेवी परदेशी या महापौर तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. महापालिकेत भाजपाची पुन्हा एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर महापौर मायादेवी परदेशी यांनी शहरातील नागरी समस्या, मोकाट कुत्र्यांचा गंभीर प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन दिलं. विजयी उमेदवारांची शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.